हॅलो हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी माझ्या चॅनलचे 100 व्हिडिओज कंप्लीट केले आहे आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे झाले आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओजला खूप खूप प्रेम दिलं आणि खूप छान छान व्ह्यूज मला आले, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. असंच प्रेम माझ्या व्हिडिओबद्दल असू द्या आणि माझ्या डेली लाईफबद्दल तर मी रोज ब्लॉग करतच असते. तसंच आजचा ब्लॉग देखील बघा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. कालची संक्रांती देन हळदी कुंकू हे सर्व ब्लॉग्स मी माझ्या ब्लॉग्समध्ये टाकले आहे. तुम्ही 1 बाय 1 तिथे जाऊन ते चेक करू शकता. आणि आजचा माझा दिवस असा स्टार्ट झाला. आज पण मी सकाळी उठले, आवरलं, देन मी मंदिरात गेले आणि खूप स्ट्रेस होता. मी जाऊन YT स्टुडिओवर कंटिन्यू चेक करत होते की माझे व्हिडिओज किती झाले, व्ह्यूज किती आले, तुम्ही मला लाईक्स केलं का नाही. पण खूप छान तुमचं सर्वांचा प्रतिसाद आहे आणि असंच तो असू देत, एवढी माझी इच्छा आहे. चला तर मग करूया माझ्या दिवसाची सुरुवात. मग मी अगोदर दिवसाची सुरुवात माझी चहाशिवाय होत नाही. तुम्हाला आत्तापर्यंत माझ्या 100 व्हिडिओजमधून हे कळालंच असेल. मग मी चहा घेतल्यानंतर मी दिवस कसा उगवता सूर्य बघायला मला खूप आवडतो. उगवत्या सूर्याचे मी काही व्हिडिओज काढून घेतले. त्यानंतर मी लगेच आले पूजा करण्यासाठी. दिवा वगैरे लावून घेतला. त्यानंतर मी मस्त अशी महादेवाची पूजा केली. एकदम वातावरण शांत आणि सकाळी सकाळी एकदम शुद्ध असतं. त्यावेळेस केलेली पूजा खरंच देवापर्यंत पोचते. तुमची पोचते का? जर पोचत असेल तर मला नक्की कळवा. आता तुम्ही बघू शकता, एवढ्या सुंदर झाडांमधून हा जो चमकणारा सूर्य आहे तो खरंच काही प्रेरणा देऊन जाणार आहे. कारण आपण जेव्हा सूर्याकडे बघतो ना, तेव्हा खरंच आपल्याला सुद्धा अनुभव होतो की खरंच असं तेजवान आपणही सूर्याप्रमाणे तेजस्वी व्हावं. आणि अर्थातच आपण होऊही शकतो, कारण मनापासून कुठली जरी गोष्ट केली ना तर ती आपल्याला नेहमी भेटत असते. त्यामुळे देवावरची श्रद्धा आणि स्वतःवरचा आत्मविश्वास हा कधीही कमी होऊ देऊ नका. त्यामुळे सर्व गोष्टी सोप्या होऊन जातात. तुम्ही बघू शकता, माझ्या घरातील जे मंदिर आहे त्याच्या बाजूचं जे वातावरण इतकं प्रसन्न झालेलं होतं. त्यानंतर एक चिमणी, जी की जशी की मी आता रोज देवाचं दर्शन गेलं, तशी ही छोटीशी चिमणी रोज या ठिकाणी येते आणि तिला तिच्याकडे बघताना ना मला खूप आनंद वाटतो. तिचा व्हिडिओ काढत असताना मी बघितलं, ती कंटिन्यू तिथे गोल गोल फिरत असते. आणि अशी माझी छान अशी पूजा झालेली तुम्ही बघू शकता. आमच्याकडे पुजारी देखील येतात पूजा करायला, पण ते गेल्यानंतर मी माझी देखील छोटीशी पूजा करून घेत असते. त्यानंतर थोडं बाहेर जायचं होतं. मग बाहेर गेल्यानंतर माझी मुलगी तर खूप एन्जॉय करत असते. तिला फिरायला खूप आवडतं. माझ्या मुलीचं नाव मी आजपर्यंत सांगितलं नव्हतं. माझ्या मुलीचं नाव सावी आहे. सावी खूप एन्जॉय करते. सावीला ट्रॅव्हलिंग खूप जास्त आवडतं. तुम्ही बघू शकता, जसं काही की तिला असं वाटत होतं, खूप मजा येत होती तिला. त्यानंतर संध्याकाळ झाली, परत एकदा चहा. आणि संध्याकाळचं वातावरण, जो सूर्य आपण उगवताना बघितला होता सकाळी, तो आता मावळतीला गेला होता. आणि जेवढा तेजवान तो उगवताना असतो तेवढाच तो मावळताना देखील दिसतो. आपण सूर्याकडून शिकायला पाहिजे की दिवसाची सुरुवातही तोच करतो आणि दिवस संपवतोही तोच. त्यानंतर भाजी वगैरे करायची होती. मग भाजी वगैरे झाली. मग माझ्या मुलीचा TV बघण्यासाठी खूप अट्टहास चालू होता. मला TV बघायचा आहे. मग तिचे व्हिडिओज लावून दिले. तिचे व्हिडिओज आता आपल्यालाही पाठ झाले जवळपास. नंतर दुसऱ्या दिवशीच्या काही प्रिपरेशन्स करायच्या होत्या, त्या करून घेतल्या. आणि सावीला खूप जास्त सर्दी झालेली होती, त्यामुळे ती स्वतःच्या हाताने कशी वाफ घेते बघा. ती म्हणत होती की मम्मीच वाफ घेईल आणि ती तिच्या हाताने वाफ घेण्याचा खूप छान प्रयत्न करत होती. त्यानंतर हे घराच्या बाहेरचं वातावरण असं काही दिसत होतं. रात्रीची शांतता ही अशी खूप निवांत असं वातावरण या ठिकाणी वाटत होतं. आणि सावीची डॅडी सावीला घेऊन गेले होते झोपायला, त्यामुळे मलाही थोडंसं शांत आणि निवांत वेळ घालवायला मिळाला. त्यामुळे मलाही खूप छान वाटलं.
त्यानंतर माझ्याकडे काही चॉकलेट्स होती, ते चॉकलेट मी खाल्ली. त्यानंतर अशीच माझ्याकडे काही फुलं आली होती, ती मी अशीच बघत बसले होते. नंतर सावीला झोपवायचं होतं. दुसऱ्या दिवशीची परत काही तयारी होती. तुम्ही देखील तुमच्या दिवसाचा शेवट कसा करता हे नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा. असा झाला आमचा दिवसाचा शेवट. गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय.